या व्हिडिओमध्ये आपण वेन आकृती म्हणजेच वेन डायग्राम्स याबद्दल जाणून घेणार आहोत आणि त्या कशा प्रकारे संच रिप्रेझेंट करण्यासाठी म्हणजे सेट रिप्रेझेंट करण्यासाठी दाखवल्या जातात ते बघून घेऊया। आता इथे मी एक मोठा आयत काढत आहे आणि तो आयत हा आपला एक विश्वसंच आहे ज्याच्या आतमध्ये आपले इतर छोटे छोटे जे संच असतील ते येतील। याच आयताला विश्वसंच म्हणजेच युनिव्हर्सल सेट म्हणतात, म्हणून मी इथे यू लिहून घेतलेला आहे आणि आपण इथे लिहून घेऊया की ह्याला विश्वसंच असे म्हणतात म्हणजेच युनिव्हर्सल सेट असे म्हणतात, हे लिहून घेऊया। या युनिव्हर्सल सेट म्हणजे विश्वसंचाच्या आतमध्ये तुम्हाला इतर जे छोटे छोटे सेट्स असतील ते इथे मी घेत असलेलो दिसेल। या अंतर्गत तुम्ही बघू शकता की काही गोलाकृती संच आपण दाखवत आहोत। इथे जो पहिला संच आहे त्याला आपण संच ए नाव देऊया, दुसरा जो आहे त्याला बी हे नाव दिलेलं आहे, तिसरा जो आहे त्याला सी नाव देऊया आणि चौथा जो संच आहे त्याला आपण डी हे नाव देऊया। तुम्ही बघू शकता की इथे तुम्हाला 4 संच दिसतील। हा संच ए आहे, हा संच बी आहे, हा संच सी आहे आणि हा पुढचा संच डी आहे। इथे तुम्ही असं सुद्धा बघू शकता की ए आणि बी च्या मध्ये काहीतरी इंटरसेक्ट म्हणजेच काही जागा ही दोन्ही संचामध्ये समान आहे ती आपण रंगवून घेतली आहे। नंतर बी आणि सी मध्ये जी जागा समान आहे ती सुद्धा आपण रंगवून घेऊया। त्याचबरोबर सी आणि डी या दोन संचांच्या मध्ये सुद्धा काही समान एलिमेंट्स आहेत ते आपण रंगवून घेऊया। जर मी तुम्हाला आता विचारलं की समजा इथे म्हणजे सेट ए मध्ये काही जे घटक आहेत ते सेट बी मध्ये आहेत का, तर तुम्ही सांगाल की नाही, हे सेट ए चे घटक इथेच आहेत आणि जे समान घटक आहेत ते आपण गोळ्यांच्या आकृतीमध्ये दर्शवलेले आहेत। आता आपण यावर आधारित एक उदाहरण बघणार आहोत। तर हे आपल्याकडे एक उदाहरण आहे, यामध्ये विश्वसंच संच ए बी आणि सी हे दाखवलेले आहेत आणि त्या अंतर्गत काही घटक असलेले सुद्धा तुम्ही बघू शकता, जसे की विश्वसंचाच्या अंतर्गत 1 ते 10 1 2 3 4 5 ते 10 पर्यंतचे घटक आहेत, बी मध्ये काही आहेत, सी मध्ये आहेत, ए मध्ये आहेत आणि इथे आपण आता विश्वसंच म्हणजे युनिव्हर्सल सेट जो आहे तो एका मोठ्या चौरसाकृती किंवा आयताकृती आकृतीने दाखवूया। सगळ्यात पहिले आपण जो संच बी आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात कमी घटक आहेत तो पहिले काढून घेऊया। त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की 1 आणि 5 या दोन संख्या त्याच्या अंतर्गत आहेत, त्या आपण संच बी मध्ये लिहून घेऊया आणि ह्याला नाव देऊया संच बी। आता तुम्ही इथे बघू शकता की संच ए जो आहे त्या अंतर्गत सुद्धा 1 आणि 5 हे दोन घटक आहेत जे समान घटक संच बी मध्ये सुद्धा आहेत। याचा अर्थ काय, तर संच ए मध्ये असे घटक आहेत जे बी मध्ये सुद्धा आहेत, म्हणजेच ए हा संपूर्णपणे बी ला खाऊन टाकेल। म्हणजे संच ए मध्ये 3 आणि 6 हे घटक तर असतीलच, शिवाय 1 आणि 5 हे बी मध्ये असलेले घटक सुद्धा असतील। म्हणून आपण त्याची आकृती ही अशा प्रकारे काढणार आहोत ज्यामध्ये आपल्याला 3 आणि 6 हे घटक सुद्धा मिळतील आणि 1 आणि 5 हे बी चे घटक सुद्धा मिळतील। यानंतर तुम्ही पुढे बघू शकता की जो संच सी आहे त्याच्यामध्ये 6 हा घटक एक समान घटक आहे, म्हणजे संच ए मध्ये सुद्धा 6 आहे आणि सी मध्ये सुद्धा 6 आहे। तर आपण अशा प्रकारे एक आकृती काढून घेऊया की ज्याच्यामध्ये हा 6 कव्हर होईल आणि त्याचबरोबर राहिलेले काही जे वेगळे घटक असतील ते आपण जसे की 7 आणि 10 हे बाहेर लिहू शकतो आणि त्याला आपण सी हे नाव देणार आहोत। आता तुम्ही इथे बघा की आपण संच ए मधले घटक, बी मधले घटक आणि सी मधले घटक हे संपूर्णपणे या 3 वर्तुळांच्या आकृतींमध्ये दाखवलेले आहेत। म्हणून आता जे राहिलेले घटक आहेत म्हणजेच युनिव्हर्सल सेट विश्वसंचामध्ये राहिलेले जे घटक आहेत, जसं की इथे बघा की 2 ही संख्या राहिली आहे, त्याचबरोबर 4 राहिले आहे, त्याचबरोबर मधल्या संख्या ज्या आहेत 8 आणि 9 त्या सुद्धा राहिल्यात, कारण त्या कोणताही बाकीचा संच ए बी आणि सी यामध्ये आलेले नाही आहेत।
म्हणून त्या आपण बाहेर राहिलेल्या जागेमध्ये लिहिणार आहोत. तर आपण लिहून घेऊया 2, 4, 8 आणि 9 हे आपण इथे लिहून घेऊया. आता बघा, तुमचे विश्वसंचाचे सगळे घटक हे या संचामध्ये आलेले आहेत. म्हणजेच तुमचे बाहेरचे जे घटक होते 2, 4, 8, 9 हे बाहेर आलेले आहेत. त्याचबरोबर संच बी मधले घटक 1 आणि 5 हे बी मध्ये आहेत. संच ए मधले घटक 1, 5, 3, 6 हे सुद्धा आहेत. त्याचबरोबर संच सी मधले घटक 6, 7 आणि 10 हे सुद्धा त्याच्या संचामध्ये आलेले आहेत. आणि अशा प्रकारे हा पूर्ण विश्वसंच हा तयार झालेला आहे. म्हणून तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपण वेन डायग्राम्सचा उपयोग करून संच त्या अंतर्गत दाखवू शकतो.